संपत आले. बस नको, शेवटचा चमचा घे घे. व्हेरी गुड. बस आता बस. अरे असावरी अभिजित या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग लीना मॅडम. गुड मॉर्निंग. काय लीना ताई कसं वाटतंय? आता बरीच बरी आहे. अनुराग करतो ना सगळं, पण शुभ्राने खूप छान काळजी घेतली माझी. आपली मुलं गुणीच आहेत लीना मॅडम. काय मग अनुराग बघ किती त्रास होतोय लीना ताईंना. एकट्याच सगळं करत असतात त्या. मग त्यांची काळजी घेणारं कोणी हक्काचा माणूस आणणारेस की नाही घरात? लीना ताई आम्हाला असं कळलं की अनुरागच्या मनात कोणीतरी मुलगी आहे. हो ना रे अनुराग? तू अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. मी माझ्या नाचुण्याची वाट बघते अगदी. अनुराग तुझं काय आता खरं नाही. या दोघी तुला बोहल्यावर चढवल्याशिवाय राहणार नाहीत आता. पण खरं सांगू का लीना ताई, आम्हाला दोघांनाही असं वाटतंय की शुभ्रा पुढे अख्खं आयुष्य पडलंय ते तिने एकटीने काढू नये. तिला आणि शुभमलाही भक्कम आधार मिळावा आणि त्यासाठी आम्ही मनापासून शुभ्रासाठी मुलगा शोधतोय. तुमच्या नजरेत कोणी असेल ना चांगला मुलगा तर मला सांगा नक्की. अनुराग तुझ्या नजरेत आहे का रे कोणी चांगला मुलगा शुभ्रासाठी? असावरी तू काही काळजी करू नकोस. आपली शुभ्रा इतकी गोड आहे ना, तिला नक्की चांगला मुलगा मिळेल. मला तर वाटतं की आपल्या आसपासच असेल असा परफेक्ट मुलगा. हो ना, तसंच व्हावं आणि लवकरात लवकर त्यांचं जुळावं. बरं लीना ताई, आज शुभ्राचा वाढदिवस आहे म्हणून तिच्यासाठी शिरा केला होता. तो खास तुम्हाला चाकण्यासाठी घेऊन आले. संध्याकाळी सेलिब्रेट करणार होता मी. अरे वा, आज शुभ्राचा बर्थडे आहे. हो, आणि तुम्ही दोघांनी यायचंय. शुभ्राचा बर्थडे आहे ना, मग मी नक्की येणार. येऊ. चला बाय, भेटू संध्याकाळी. भेटूया. अरे देवा, तुला कंटाळा येत नाही शॉपिंग करून? अगं केवढं शॉपिंग करतेस तू? हाऊ इज दिस? अरे हाऊ इज दिस काय? हे सगळं ट्राय करून झालंय आपलं. तुला बोर कसं होत नाही का शॉपिंग करून? सो तू चिडचिड का करतोयस? मला कंटाळा घालवायचा म्हणून मी शॉपिंग केलं. अँड यू नो व्हॉट, आय लव्ह शॉपिंग. मला घरी बसून बोर झालं होतं म्हणून मी शॉपिंग केलं. तुझं बोर होणं 30,000ला पडलंय मला माहितीये तुला. तरी आजची अरे आज तर शुभ्राचा वाढदिवस असतो. अच्छा, सो कसा दिसतोय हा? अच्छा 2 सेकंड ना, मी ट्राय करून येते मग माझे फोटोज काढ. ओके, आलेच. The magic garden was in the school playground. हॅलो. अरे बबडू बाळा, कसा आहेस? मी खूप मिस करतो रे तुला. बरं शुभ्राचा बर्थडे आहे ना आज, जरा तिला फोन दे. मी आईला फोन नाही देणार आहे आणि तू पण कधी फोन करू नकोस. बाय. हॅलो हॅलो झालं ना आता डिवोर्स? मग कशाला त्या शुभ्राची आठवण येते तुला? फोन वगैरे नाही येते. तिचा आज बर्थडे आहे म्हणून विश करायला फोन केला होता. हो रिअली? मला माहितीये सो अजूनही तू आहे ना त्या शुभ्रामध्ये इंटरेस्टेड असते. आणि म्हणून तुझ्या बरोबर राहतोय का मी? काहीतरी उगाच बडबड करायची उगाच. हे बघ तू काहीही म्हण, आय नो दॅट की तू आहे ना अजूनही तुझ्या त्या सो कॉल्ड बायकोला मिस करतोस ते. अगं नाही ग बाई. बबडू, डॅडाशी असं का बोललास तू? मी असं बोललो कारण दादा चांगला नाहीये. बबडू असं नाही बोलायचं. मी दादाशी कट्टी आहे. मी कधीच कधीच नाही बोलणार आहे त्याशी. बरं तू अभ्यास कर, मोठ्याने वाच. Children like the magic garden very much. आई बाबा कशी आहे तब्येत लीना आजींची? बरे आहेत, येणार आहेत संध्याकाळी. आणि हे काय शुभ्रा, आजही तू शुभमचा अभ्यास घेतेस? आपलं ठरलंय ना आज धमाल करायची, काय बाबडो? हो. आणि खास करून शुभ्रा तू
तू आज काहीही काम करायचं नाहीयेस. आणि शुभ्रा, इंटरनॅशनल शेफ तुझ्यासाठी एक स्पेशल केक बनवणार आहेत बरं का, तुझ्या आवडीचा फ्लेवर. अरे वा. आणि बघ, तू बर्थडे गर्ल आहेस की नाही, आज साध्या कपड्यात राहू नकोस. जा मस्त तयार हो, आम्ही डेकोरेशन वगैरे करतो, जरा पार्टीचा फील येईल. माझ्या आयुष्यात मला पुन्हा कधीच प्रेम मिळणार नाही असं मला वाटत असतानाच ते प्रेम माझ्या मनात मुंगायला लागलं परत. आणि तुझ्याबरोबर प्रत्येक दिवस जात असताना ते फुलत गेलं. आणि आता मी अत्यंत अभिमानाने सांगू शकतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि ते फक्त खरं नाहीये, सत्य आहे. मला गवसलेलं माझं सत्य. आणि ते प्रेम ना खूप अनकंडिशनल आहे. म्हणजे त्याच्या बदल्यात तुला त्या फिलिंग्स पाहिजेत असं काय असल्या तर पण तो माझा हट्ट नाहीये. फक्त या फिलिंग्स तुझ्यापर्यंत ऍज इट इज पोहोचणं मला महत्वाचं वाटत होतं. पण त्या फिलिंग्सची पूर्ण जबाबदारी माझी आहे. तू त्याचं बर्डन नको घेऊस. फक्त तुझ्यापर्यंत पोहोचला आहेत ना, हे महत्वाचं आहे. बोल ना काहीतरी शुभ्रा, काहीतरी बोल. बर्थडे गर्ल आलेली आहे, बसा मॅम. आई तू आमच्या टीम मध्येस बर का. का बबडू, आई जर तुझ्या टीम मध्ये असेल तर तुझा फ्रेंड आमच्या टीम मध्ये, चालेल का? ओके ओके ओके. हा चला ए पासून स्टार्ट करा. तुमच्यावर आलं हे कसं काय? ए बी सी डी ए तुमच्यावर. ए काहीतरीच आहे हे. म्हणजे तुम्हाला येत नाही का याचं गाणं? आपल्याला येतंय की नाही? आम्ही म्हणू. येतय ए मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान ना. वा वा वा, मस्त मस्त मस्त. नो आलो नो. नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, करना था इनकार मगर इकरार तुम्ही से कर बैठे, नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे. तो ओके ओके. हा आठवलं. तू क्या जाने वफा, तू क्या जाने वफा, प्यार करना तेरे बस की बात नहीं, किसी पे मरना तेरे बस की बात नहीं. तू क्या जाने वफा, वाह ओ बेवफा. वा 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 वा. वाह. येतंय का? फ1 फ2. हा येतंय हा. फूलों के रंग से दिल की कलम से तुझको लिखी रोज पाती, कैसे बताऊं किस किस तरह से पल पल मुझे तू सताती. तेरे ही सपने लेकर के सोया, तेरी ही यादों में जागा, तेरे ख्यालों में उलझा रहा यूं जैसे के माला में धागा. ओ बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार, लेना होगा जन्म हमें कई कई बार.
लेना होगा जन्म हमें कई कई बार। इतना मधुर तेरा मेरा प्यार, लेना होगा जन्म हमें कई कई बार। काय झालं शुभ्राला? अशी अचानक का गेली? काही माहिती नाही, मी बघते जरा तिला. नाही थांब, मी बघतो. बसा बसा, मी आलोच. आजी निघूया आपण. ठीक आहे, निघूया आपण. असावरी खूप वेळ बसले, आता जरा पाठ दुखायला लागली, मी निघते. बाय शुभम. बाय मॅडी. बाय बाय. थँक्स फॉर कमिंग. बाय. मॅम मी पण निघते आता. हो थँक्यू मॅडी, बरं झालं आलीस. बाय. बाय बाय बबडू. बाय. काय झालं असेल शुभ्राला? अशी अचानक का उठून गेली असेल ती? चल चल बबडू ये. हट्टीपणा करायचा मला नाही. नाही जायचंय तर सांगितलं ना. माझा गुड बॉय आहेस की नाही तू? हा बबडू अरे हे बघ, असं नाही करायचं. गुड बॉय आज स्कूल मध्ये जायचं. इकडे इकडे शुभम, हे बघ, ये इकडे बघ, तुझं दूध तयार आहे. चल घे दूध, पी आणि जा हा शाळेमध्ये. हा मग नाही प्यायचंय दूध ना, शाळेमध्ये पण नाही प्यायचं. काय ग शुभ्रा, असं काय करतोय हा? गेले काही दिवस अगदी शाळेत जायला नाही म्हणतोय तो. शुभम मला सांग, काय झालंय? तुला रागवतं का कोणी शाळेत? भांडण झालंय का कोणाशी? नाही मग काहीच नाही करत, पण मला नाही जायचं शाळेत. अरे शुभम, काय ग, आधी आवडीन जायचं शाळेत, हे हल्लीच सुरू केलंय. बघा ना, काय मलाही कळत नाही. बबडू ए राजा, हे बघ, शाळा आहेस की नाही तू? बाळ चल स्कूलला, चल बॅग घे. बाळ तुला जावंच लागणार आहे स्कूलला, त्यामुळे हट्टीपणा करायचा नाहीये. ये चल, ये इकडे, उठ. स्कूलमध्ये जाऊया. चला चला चला, बस इथे. इथे बस आणि हे टिफिन आहे ना, हे बॅग मध्ये भरा आता. गुड बॉय. काय ग, काय झालं? आई, बबडूच्या स्कूल टीचरांचा मेसेज आहे. त्याच्या दोन्ही पेरेंट्सना बोलवलंय मीटिंगला. बबडू ए राजा, काय झालं? का बोलवलंय सांग आम्हाला दोघांना स्कूलमध्ये? तू बोलला का नाहीस मला काही? आई, मी त्याच्या स्कूल टीचरांना भेटते जाऊन. तुम्ही दोघंही काळजी नका करू. आणि तसंही मला त्याच्या स्कूलमध्ये आता सांगावं लागेल की त्याचे बाबा आणि मी आता एकत्र नाही होत. आमचा डिवोर्स झालाय. त्यामुळे आता मीच त्याची पालक आहे. बबडू इज अ सिंगल पेरेंट चाइल्ड. मी करीन सगळं मॅनेज. आई खरंच नका टेन्शन घेऊ. मी येते तुझ्या बरोबर. आई नका टेन्शन घेऊ, मला काळजी समजते, पण खरंच मी मॅनेज करीन. चला राजा जाऊया. हा टिफिन नाही भरला अजून. चल चला, शाळा मुलगा स्कूल मध्ये जाणार. या चल, ये. बाय 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 कर. बाय बाय. हाय फ्रेंड.
हाय हाय शुभम. ए फ्रेंड, तू पण चल ना मला शाळेत सोडायला. नाही शुभम, तुझा तुला आई सोडेल शाळेत. शुभ्रा, मला तुला फक्त सॉरी म्हणायचं होतं. तुला दुखवण्याचं माझं कुठलं इंटेन्शन नव्हतं. जे माझ्या मनात आहे ते फक्त मी तुझ्याशी बोललो. बबडू चल, उशीर होतोय. ए आई, फ्रेंडला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. शुभ्रा, आई फ्रेंडला. शुभ्रा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी शुभ्रा. हाय फ्रेंड, मी शुभम बोलतोय. तू येणार स्कूल मध्ये, तू आलास ते सगळे प्रॉब्लेम नीट होतात. हाय शुभम. हाय शुभम. आम्हाला माहितीये त्या दिवशी तुझे पप्पा नव्हते आले, तू खोटं बोललास. ए, याचे पप्पा ह्याला सोडून गेले. अरे शुभम, तुझे बाबा त्याला सोडून गेले. खोटारडा, 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 खोटारडा. बबडू, बबडू काय चाललंय राजा? असा हात नसतो उगारायचा कुणावर, का मारत होतास त्यांना? बबडू, राजा, ही मुलं तुला रोज त्रास देतात म्हणून तुला शाळेत यायचं नसतं. हो बाई, सगळे मला चिडवतात ग. आय एम रिअली सॉरी बाळा, खरंच सॉरी. आई तू जा, नाहीतर सगळे मला परत चिडवते रडतो म्हणून. नाही, यापुढे ही मुलं तुला नाही चिडवणार. चल, मी तुझ्या टीचरना येऊन भेटते. ये. ओके. हे बघ काय आहे. ये इकडे. लवकर लवकर ये. आता मी तुला एक फ्रेंडशिप बँड मारणार, मग तू मला एक फ्रेंडशिप बँड मारणार. ओके. बांध. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. ए, मी पण तुझी फ्रेंड आहे ना. ये इकडे, मी पण तुला बांधते. थांब बँड, इकडे ये. मस्त. थांब. काय दिलंय त्याच्यावरती? हॅपी फ्रेंडशिप डे लिहिलंय का त्या बँडवर? अरे वा. आजोनी ब्लू बांधला, आजोनी येलो बांधला बँड. आणि ना तू मला बांधायचास. अरे वा, रेड माझा फेवरेट कलर आहे. येस. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. बबडू, तुला माहितीये, इकडे आपली आई आपली सगळ्यात पहिली फ्रेंड असते. आणि आपण दोघं तर बेस्ट फ्रेंड्स आहोत. मग मला बांधणार तू बँड? हो. या. हॅपी फ्रेंडशिप डे. आता मी. ये, तुम्ही सगळे माझे फ्रेंड्स आहात. बरं, आता खुश ना? आता ब्रेकफास्ट करायचा का आपण? हो. अरे काय रे शुभम, हा किती छान बँड आहे. हा कोणासाठी रे? हा बँड माझ्या बेस्ट फ्रेंड साठी आहे, अनुराग साठी. ए आजू, त्याला फोन कर ना प्लीज 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 प्लीज. तब्येत बरी आहे तुझी? तशी बरी वाटतेस तू, पण तरी आपण चेकअपला जाऊन येऊया डॉक्टरांकडे. ठीक आहे, आम्ही उद्याची अपॉइंटमेंट.
आसावरी बघ ना काय म्हणते. हॅलो. हाय फ्रेंड. शुभम, हाय. कसा आहेस? मी मजेत, पण मी तुला मिस करतोय. हॅपी फ्रेंडशिप डे. हा, येस, हॅपी फ्रेंडशिप डे. सो स्वीट. ए तू येणार आहे घरी. मला तुला फ्रेंडशिप बँड बांधायचा आहे. मला फ्रेंडशिप बँड बांधायचा आहे. शुभम, अरे आलो असतो मी, पण काम आहे ना, त्यामुळे मला कामासाठी जावं लागणार आहे बाहेर. ए तू येणार आहे प्लीज प्लीज प्लीज. शुभम, अरे खरंच खूप काम आहे, म्हणून येऊ शकत नाहीये. ए प्लीज येणार आहे फ्रेंड. अनुराग जाऊन ये ना, शुभमचं नको मन मोडवर आहे. ओके शुभम, मी येतो. थँक्यू. बाय. ये माझा फ्रेंड येतोय. पण बबडू, तुझा बेस्ट फ्रेंड खुश कधी होईल माहितीये? म्हणजे जास्त खुश कधी होईल? तू जर ब्रेकफास्ट केलास तर. हो. बाबा मी मार्केटमध्ये जाऊन भाजी घेऊन येते. अगं काय घाई आहे? आता अनुराग येईल, मग ब्रेकफास्ट करून जा. नाही नको बाबा, कारण दुपारी मग चांगली भाजी मिळत नाही ताजी. मी जाऊन येते पटकन. तुझ्यासोबत राहत होतो तेव्हा तुझा चेहराही बघायचा कंटाळा आला होता मला, पण आता मिस करतोय मी तुला शुभ्रा. खरंच किती काय काय करायचीस तू माझ्यासाठी, तेही मनापासून, जेन्युइनली. सुझॅन माझ्या बरोबर येते फक्त पैशांसाठी. अरे कुठे होतीस तू सुझॅन? सो आज काय गेस का? आता आज काय? सो तू विसरलंस ना आज काय ते? आता काय विसरतोय मी? एक मिनिट, आता कुठली अॅनिव्हर्सरी आपली? सगळ्या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करून झाल्या का सुझॅन? आपण पहिल्यांदा भेटलो ती अॅनिव्हर्सरी सुद्धा सेलिब्रेट करून झालीये. मी पहिल्यांदा तुला गिफ्ट दिलं ती सुद्धा अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करून झालीये. आपण काय पहिल्यांदा लॉंग ड्राईव्हला गेलो ती अॅनिव्हर्सरी सुद्धा सेलिब्रेट करून झालीये. सगळं सेलिब्रेट करून झालं, आता काय राहिलंय? फ्रेंडशिप डे. टुडे इज फ्रेंडशिप डे सो अँड यू माय फ्रेंड. तू असं कसं विसरलास? तुला माहितीये का सो, मी तुला ना सगळं सांगते माझ्याबद्दल, तुझ्यापासून काहीच हाईड नाही करत. सिरियसली. खरंच? सो यू डोंट ट्रस्ट मी व्हॉट? नाही, सध्या ट्रस्ट स्वतःवर सुद्धा उरला नाही, त्यामुळे दुसऱ्यावर काय करणार? ते जाऊ दे, पण आय टोटली ट्रस्ट यू. चल ना, आज आपण फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करूयात. कुठेतरी बाहेर जाऊ, रेस्टॉरंट मध्ये खाऊयात. प्लीज प्लीज चल ना. ऐक ना सुझॅन, एक मिनिट. हे सेलिब्रेट करण्याची कारण शोधून ना आपण रोज तेच करतो. रोज हेच करतेस की नाही तू? प्लीज ना, आपल्याकडे आता इतके पैसे आहेत. चल ना बाहेर जाऊ, मस्त एन्जॉय करू, रेस्टॉरंट मध्ये जाऊ. प्लीज ना चल. ऐक, माझा ना खरंच मूड नाही आज बाहेर वगैरे जाण्याचा. आणि म्हणजे मला बाहेर जायचंय, पण कामासाठी जायचंय. ठीक आहे सो, तुला आता वेळ नाही माझ्यासाठी, इट्स ओके. मग मी असे करते, मी जाते आणि शॉपिंग करून येते. व्हॉट्स इट? एवढी वेगळी गोष्ट ठरवलीस ग तू आज करायला? हसतेस काय ग? परवाच केलंस ना शॉपिंग. म्हणून काय झालं सो? परवा केलं म्हणून काय झालं? मला आवडतं शॉपिंग करायला आणि मी करणार शॉपिंग. आय लव्ह शॉपिंग. आणि तू तुझ्या बायकोसारखं बोर वागू नकोस हा. शुभ्राला मध्ये आणायची काहीच गरज नव्हती, कळलं ना? माझ्यावर ओरडायचं नाही, कळलं तुला? मी काय तुझी ती बावळट शुभ्रा नाही, मी सुझॅन आहे, कळलं? तू सारखं शुभ्राचं नाव कशाला घेतेस? तिचा आणि काय आपला संबंध आहे का आता? कसं डोकं फिरवायचं? तू सांग ना बाई, तुला काय करायचंय? काय करायचं? शॉपिंग करायचं ना, जाऊन शॉपिंग कर, काय वाटेल ते कर. माझं डोक्याला तिरकीच नको करू कसंच. मी फ्रेश होतो आणि जातो बाहेर लागायला. थँक्यू. अनुराग,
तू मला का फोन करतोयस? मी एकदा सांगितलं ना की शुभ्रा, मला तुला एकदाच भेटायचंय. तुझ्या घराच्या बाहेर उभा आहे मी, प्लीज ये. अनुराग, अरे प्लीज शुभ्रा, मला तुला भेटायचंय. प्लीज ये बाहेर, मी तुझी वाट बघतोय. प्लीज. अनुराग, तुला वाटत असेल की मी तुला भेटायला आले इथे, पण मी इथे फक्त हे सांगायला आले की मला तुझ्याबरोबर कुठचंही रिलेशन नाही ठेवायचंय. शुभ्रा, तू आता चिडलीस माझ्यावर, का तर तू माझ्यामुळे खूप जास्त हर्ट आहेस म्हणून तू असं बोलतेस हे माहितीये मला. आणि एका चांगल्या मित्राला दुसऱ्या मित्रावर चिडण्याचा पूर्णपणे अधिकार असतो, त्यामुळे हे चुकीचं नाहीच आहे. मी मित्र यासाठी म्हणतोय कारण आपली सुरुवात मैत्रीपासून झाली होती. खूप छान बॉन्डिंग झालं होतं आपल्यात मैत्रीचं, आणि ते ऑर्गॅनिकली झालं होतं. कोणी ओढून ताणून त्यासाठी प्रयत्न नव्हता केला. मला आपल्यातली ती मैत्री गमवायची नाहीये, त्यामुळे मला आपल्यातल्या मैत्रीची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची. मी तुला शुभ्रा असं अजिबात नाही म्हणणार की तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी जे काय झालं ते तू विसरून जा, तसं काही घडलंच नाही असं समज, असं मी तुला नाही म्हणणार. पण ते सगळं खरं होतं, कारण त्या माझ्या फिलिंग्स होत्या, त्या सत्य आहेत. पण त्या माझ्या फिलिंग्स आहेत ना, त्यामुळे मला माहिती त्यांना कसं ऑपरेट करायचं, कसं मॅनेज करायचं, कसं हँडल करायचं. इतकं तर तू अनुराग गुप्ते ओळखतेस ना की तो पण कंपार्टमेंट मध्ये जगू शकतो तुझ्यासारखाच. त्यामुळे त्या फिलिंग्सचं रिफ्लेक्शन कधीच आपल्या या नव्याने सुरू होणाऱ्या मैत्रीवर कधीच येणार नाही याची मी तुला गॅरंटी देतो. पण प्लीज प्लीज आपल्यातली मैत्री तू देऊ नकोस. मला ती मैत्री पुन्हा हवी आहे. त्या अनुरागला त्याची शुभ्रा नावाची मैत्री पुन्हा हवी आहे, पुन्हा. आणि म्हणूनच आजच्या फ्रेंडशिप डेच्या दिवशी आपल्या मैत्रीची पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी मी हा फ्रेंडशिप बँड आणलाय, आपल्या मैत्रीसाठी. प्लीज तू ऍक्सेप्ट कर. मला खरंच त्या मुलीचं नाव ऐकायचंय. नाव कशाला, तिचा चेहराच दाखवतो ना. असं तुझ्यावर प्रेम आहे, कारण ते फक्त खरं नाहीये, सत्य आहे. आपल्यातली मैत्री त्या क्षणी संपली अनुराग, ज्या क्षणी तुझ्या मनात माझ्याविषयी फिलिंग झाले. आता मला हे शक्य नाहीये. या 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 अभिजित आसावरी, या बसा. बरं झालं लीनाताई तुम्ही योगाला सुरुवात केली. योगा केलं की कसं बरं वाटतं ना, एकदम प्रसन्न वाटतं. हो ना, आणि मला तर व्यायामाची इतकी सवय, पण आता पाठ दुखतंय त्यामुळे काहीच करता येत नाही. कसं तरीच होतंय अगदी. मी तर दत्तूलाही सांगत असते कायम, अरे व्यायाम कर व्यायाम कर, पण त्याला तर कशातच रस नाही. त्याला फक्त फिरण्यात आणि चमचमीत खाण्यात रस आहे. दत्त तुमची आठवण काढतो तिकडे गावाला. अरे हो, माझा मित्रच आहे तो. मलाही येते ना त्याची आठवण. मला जरा बरं वाटू दे, मग मी डायरेक्ट गावाला जाऊन त्याला सरप्राईज देणार आहे. आपण सगळेच जाऊया, खूप खुश होतील ते. हो ना. नाही, खरं तर मुलांचं सगळं मार्गी लागलं असतं ना तर आपण सगळेच मोकळे झालो असतो ना. हो ना, मुलांचं जर सगळं नीट असतं तर
टेन्शन नसतं ना काही. म्हणजे मला जे वाटतंय ते तुम्हालाही वाटतंय ना? हेच की अनुराग आणि शुभ्राने आता एकमेकांचा विचार करावा. हो ना रीनाताई, म्हणजे शुभ्राच्या बाबतीत सगळं चांगलं व्हावं, तिचं आयुष्य मार्गी लागावं, तिला आणि शुभमला एकट्याने आयुष्य काढायला लागू नये, त्यांनाही आयुष्यात कोणाचा तरी आधार मिळावा असं आम्हाला दोघांनाही वाटतो. पण शेवटी निर्णय घेणं सर्वस्वी शुभ्राच्या हातात आहे. तिला जबरदस्ती नाही करू शकत आम्ही. हा, म्हणजे दोघं एकमेकांशी बोलत होते तेव्हा दोघांना एकमेकांचा आधार तरी होता, पण आता तोही उरला नाही. पुढचं पुढे, पण निदान दोघांनी एकमेकांशी आधीसारखं बोलावं, गैरसमज दूर करावेत असं आम्हाला वाटतंय. तसं झालं तर खूपच बरं होईल. अहो, हे सगळं आपल्याला वाटतंय लीनाताई, पण ते दोघं तर म्हणजे शुभ्रा अनुरागच्या समोर सुद्धा यायला तयार नाही. भेटणं आणि बोलणं दूरच राहिलं. पण मग आपणच प्रयत्न करून त्यांची भेट घालून दिली तर? म्हणजे काय करायचं? म्हणजे आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये डिनरला जायचंय असं तुम्ही शुभ्राला सांगा, आणि मी अनुरागला तेच सांगते, आणि आयत्या वेळेस मग आपण तिकडे जायचंच नाही. मग ते दोघं भेटतीलच ना एकमेकांना. एकमेकांसमोर आल्यावर बोलावं तर लागेलच ना त्यांना. गुड आयडिया. असंच करूया नाही आपण? अरे वा लीना मॅडम, चांगली आयडिया सुचली तुम्हाला. मग आज आपण अनुराग आणि शुभ्राला डिनरला पाठवायचं. डन डन. हाय फ्रेंड. बबडू बबडू कौशल. आई ये, आपण सगळे मिळून डिनर करूया. शुभ्रा, घेऊ नका, घेऊ नका, कोणीच फोन घेऊ नका. त्या दोघांना ना एकमेकांशी बोलू दे, सगळं सॉर्ट आउट होऊ दे, मग आपण त्या दोघांशी बोलूया. आई, आजी आणि आजू कुठे आहेत? माहित नाही बाळ, फोन नाही उचलत आहेत ते. शुभ्रा, ते उचलणार नाहीत फोन, कारण आय थिंक आजी, आसावरी मॅम आणि अभिजित सर या तिघांचा प्लॅन आहे की तू आणि मी इथे भेटावं आणि आपल्यात बोलणं व्हावं. मला नाही वाटत असं काही असेल. बबडू, चल राजा. अनुराग, मला इथे बसून तुझ्याबरोबर डिनर करण्यात काही इंटरेस्ट नाही. ए आई, मी सकाळपासून डिनरची वाट बघतोय. मला पिझ्झा, पास्ता आणि आईस्क्रीमच खायचंय. बाळा, तुला जे काही खायचंय ते आपण दुसऱ्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन खाऊ. चल. नाही, मला फ्रेंड सोबतच जेवायचंय. प्लीज. मी अनुरागला सांगितलंय की शुभ्रा तिथे येते. आता एव्हाना ती पोचली असेल. त्या दोघांना ना एकमेकांशी बोलू दे, सगळं सॉर्ट आउट होऊ दे, मग आपण त्या दोघांशी बोलूया. शुभ, बाळा मला सांग, तुझ्या मित्रांशी तू कधी भांडतोस का रे? तुमच्यात भांडणं होतात? हो, होतात ना. आमची कट्टी पण होते. हो, पण म्हणजे एकदा भांडण झालं की तुम्ही मित्रांशी परत कधीच बोलत नाही, कधीच बट्टी घेत नाही? बोलतो. मुळात मी माझ्या फ्रेंड्सशी बोलल्याशिवाय राहूच शकत नाही. मी लगेच बट्टी करतो. अरे वा, किती हुशार आहेस तू. गुड बॉय, मस्त. असंच भांडण केलं ना की मित्रांशी लगेच बट्टी करून बोलायचं आणि सॉल्व्ह करून टाकायचं भांडण. इतकं सोपं असतं. फक्त मला एक कळत नाही की लहान मुलांना इतकं सहज जमतं ते मोठ्यांना का जमत नाही. कारण लहान मुलांची भांडणं लहान गोष्टींवरून होतात, त्यामुळे ती लगेच मिटतात.
हा, पण कसं आहे माहिती का शुभम, आपल्या मनावर पण असतं ना की कोणत्या गोष्टींना मोठं मानायचं, कोणत्या गोष्टींना छोटं म्हणून सोडून द्यायचं, हे आपल्या मनावर पण असतं. थोडक्यात काय की समोरची व्यक्ती आपला मित्रच आहे, त्यामुळे त्याने जरी मोठी चूक केली असेल असं आपल्याला वाटत असेल तरी ती छोटी मानून त्याला माफ केलं ना की भांडण लगेच मिटतं, की नाही शुभम? का वागलास असा अनुराग? आपली किती छान मैत्री होती. मी मुद्दामून नाही वागलो शुभ्रा. विश्वास ठेव, मी तुला सांगणार नव्हतो, तुला सांगायचं नाही असंच मी ठरवलं होतं. पण तूच म्हणालीस ना की आपली खूप चांगली मैत्री होती. मग मैत्रीत आपण सगळं खरं खरं सांगितलं पाहिजे, एकमेकांना एकमेकांच्या बद्दल काय वाटतं ते शेअर केलं पाहिजे ना. जर मी तसं नसतं केलं तर माझ्यातला मित्र ना माझ्यावरच चिडला असता आणि ते मला पटलं नसतं आणि ते तुझी फसवणूक झाली असते एका अर्थाने. आणि मला तुझी फसवणूक करायचीच नाहीये, मी तुझी फसवणूक करूच शकत नाही. म्हणून मी त्या माझ्यातल्या मित्राशी प्रामाणिक राहिलो आणि प्रामाणिकपणे जे काय मला वाटतं, जे काय माझे इमोशन्स आहेत ते मी तुला सांगितले, तुझ्याशी मी शेअर केले. पण अगेन मी तुला त्याही दिवशी म्हटलं की ती सगळी माझी जबाबदारी आहे. मला तुझ्याकडून खरंच कसलीच अपेक्षा नाहीये आणि फक्त मी बोलायचं म्हणून बोलत नाही, मी आय मीन इट. फक्त माझं एकच म्हणणं आहे की माझे इमोशन्स खूप खरे आहेत. तेव्हा या खऱ्या इमोशन्सचा तू शांतपणे विचार करावा. कुठलाही निर्णय रागात, तडकाफडकी, चिडवून माझ्यामुळे हर्ट होऊन घेऊ नये असं मला वाटतं. सो प्लीज जस्ट थिंक अबाउट इट अगेन.